पेटीला लेवल द्या. धन्यवाद मंडळी, सुस्वागतम. हॅलो या कुंदेंदु तुषार हार धवला. हॅलो, या मॉनिटरला
या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या शुभ्र वस्त्रावृता या मीनावर दंड मंडित करा या मीनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभु दिर्वी या ब्रह्माच्युत शंकर प्रभु दिर्वी देवे सदा वंदिता देवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा निशेष जाड्या पहा कुंडली गवळला Hare
अतिशय स्तुत्य कार्यक्रमाचं नियोजन हॅलो या ठिकाणी सन्माननीय राजेशजी पाडावे यांच्याकडून माझ्यासाठी राजेशजी मरगज बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. संदेश सुतार यांच्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे आणि माझे पकवाजवादक योगेश सामंत यांच्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. भिकाजी कानडे नाडन यांच्याकडून नाडन यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. कोकणातील 2 वाघ बाबा ही चिठ्ठी हा माझा काय विषय नाही हा. संदीप लोके आणि गुंडू सावंत यांचा फॅन गणेश धोरी यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयांचं बक्षीस आहे आणि योगेशसाठी 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. काय लिहून घेऊ नको नाही देवा शपथ माझी चिठ्ठी नाही ही बघा ही घ्या माझा काय नाही वाघ काय शेळी एक वेळ परवाडत अशी परिस्थिती माझी झाली हा. उगाच अंगार ओढून घेऊ नको काय विषय केलंच नको. धन्यवाद मंडळी. भांडूप म्हटल्यावर जरा म्हणजे सगळ्याच ठिकाणी बारी करायला मजा येते पण इथे भजनी बुवा आहेत त्यामुळे भजन करताना बरं वाटतं मनापासून. इथल्या मंडळाला मी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो. दीपावलीच्या सर्व माझ्या कोकणवासियांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर टाळ आणि मृदंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. प्रामाणिकपणे सांगतोय दोन्ही बुवा दिग्गज आहेत. पुजारी बुवा म्हटल्यावर सदा हसत खेळत बारी करणारे बुवा हे माझं वैयक्तिक आणि प्रामाणिक मत आहे. त्यानंतर भजन म्हणजेच मनोरंजन हे प्रत्येक भजनी श्रोत्याच्या मनावर हसवणारं व्यक्तिमत्व. माझा शब्द जरा नीट आहे का. भजन म्हणजेच मनोरंजन आणि कितीही त्यांना बोला काही फरक पडत नाही. आपला ताच खरा करून ऐसून जाणार. याच्यात एकही माझा शब्द खोटो असलो तर शेवटपर्यंत त्यांनी सांगायचं ए बाबा काय टेन्शन मध्ये अरे आज मला लाज वाटते. तू 2-3 दिवस होतास कुठे. सध्या रात्रीचा फिरतोस कुठे. फक्त तुका एकच विनंती बुवा तर अरे येतो जोक्स मारू नको अजिबात. माझ्या पोटात आतडी राहणार नाही. आणि खायचो रे आणि एक लिहून हाडलंय हा फणसाचो बिलबिलीत गरे ए नको देवा शपथ कुवळीन बिवळीन काय म्हणा नको. यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे खरं सांगतोय भजन अप्रतिम. जेवढ्याच तेवढं बोलणं आणि माझ्यासारखं थोडंसं ह्यांच्या नाकावर राग हा या बुवांच्या माझ्यासारखं म्हटलं या. बाकी काय करूच आता करा. दोघजण एकटे येऊन माझा कांडाप काढूचा असला तरी काढा. माका काय फरक पडायचो नाही. एकटे गावलाच काही सोडूचही नाही लक्षात ठेवा. नोटेशन घेतोय वेळ झालाय. बाकी मनापासून तुम्हाला दोन्ही बुवांना शुभेच्छा व्यक्त करतो. एक लक्षात घ्या मंडळी तुकाराम महाराजांनी सांगितलंय भजन नव्हे ओंगळवाणी नरका जाय चुकेना. तुम्ही भजन कितीही सुंदर करा तालात करा स्वरात करा आवाज तुमचा चांगला असू दे पण एवढं सुंदर भजन करून सुद्धा जर आपण ओंगळवाणी लेवल सोडून घाणेरडं जर काहीतरी बोलत असू तर ते सुंदर भजन केलेल्याचा उपयोग मंडळी शून्य असतो. लक्षात ठेवा. त्याला जागा स्वर्गात मिळणार नाही. कारण असे हे मायबाप भजनी श्रोतेजन मिळायला आपल्या वाडवडिलांची कुठेतरी पुण्याई बुवा फळाला आलेली असते. नाही तर आपल्या नशिबात असे भजन रसिक नसतात. आणि मुंबई सारख्या ठिकाणी असे भजन रसिक धावपळीच्या जीवनात मिळणं म्हणजे खूप कठीण आहे. एकदा जोरदार आपल्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. खूप बरं वाटलं. नोटेशन घेतोय या ठिकाणी माझे विद्यार्थी ऋषिकेश झळक यांच्याकडून माझ्यासाठी जीपेवरून 201 रुपयांचं बक्षीस आलंय. त्याचप्रमाणे मनोज राणे वाघेरी यांच्याकडून माझ्यासाठी
201 रुपयांचं बक्षीस आलंय आणि चंद्रकांत भाऊ रासम यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयांचं बक्षीस आलंय. सर्वांना धन्यवाद देतो आणि नोटेशनला सुरुवात करतो.
हरिदास